भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानचे F-16 हे विमान हाणून पाडलं। पाकिस्तानकडून सतत त्याचा इन्कारच केला जात होता, पण पाकिस्तानच्या खोटारडेपणाची पोलखोल झाली। भारताने पाडलेल्या F-16 या विमानाचे तुकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले, त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्कीच झाली। पाकिस्तान तोंडावर आपटलं। भारताने पाडलेल्या F-16 चे तुकडे सापडले। F-16 सोबत पाकचं तोंड काळं। पाकिस्तानच्या अब्रूच्या चिंधड्या। पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय। भारताच्या जाबाज वैमानिकांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचं अखेर पाकिस्तानला मान्य करावं लागलं। F-16 विमानाच्या या तुकड्यांमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला। बुधवारी पाकिस्तानच्या F-16 विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याची आगळीक केली होती, मात्र भारताच्या लढाऊ विमानांनी तो प्रयत्न हाणून पाडला। नियंत्रण रेषेवर भारताच्या मिग विमानांनी पाकच्या विमानांना घेरलं होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या 2 मिग विमानांनी पाकच्या विमानांवर मिसाईलचा मारा केला आणि त्यातच पाकिस्तानचं एक F-16 हे विमान नष्ट केलं होतं। मात्र त्याचा पायलट पाकव्याप्त काश्मीरात पॅराशूटच्या मदतीने उतरण्यात यशस्वी झाला होता। पाकिस्तान सुरुवातीपासून ते मान्य करण्यास तयार नव्हता। पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने तर F-16 चा वापर केला नसल्याचाच अजब दावा केला होता। मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये F-16 चे तुकडे मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल झाली आहे। हे फोटो त्याचाच ढळढळीत पुरावा आहे। आज एका वृत्तसंस्थेने F-16 च्या अवशेषांची छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या पराक्रमाचा पुरावा पुन्हा एकदा जगासमोर आलाय आणि पाकिस्तानची जगासमोर नाचक्की झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता आपण जाणार आहोत नाशिकला। पायलट निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। पायलट निनाद यांना अखेरचा निरोप दिला जातोय। निनादच्या नावाचा जयघोष केला जातो आहे। काही वेळापूर्वीच निनाद यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं आणि आता शहीद निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। शहीद निनाद अमर रहे अशा घोषणा जमलेले सगळेच नाशिककर देत आहेत। साश्रू नयनांनी निनाद यांना अखेरचा निरोप दिला जातोय। त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत तिथे प्रचंड गर्दी लोटलेली आहे। वायुसेनेची टीम सुद्धा इथे दाखल झाली आहे। अत्यंत शोकाकुल वातावरण आहे। खूप तरुणपणीच या निनादनं आपल्या मातृभूमीसाठी प्राण वेचलेले आहेत। आई वडील, बायको, ही लहानगी मुलगी आणि भाऊ असा निनाद यांचा परिवार। ही लहानगी आत्ता काय घडलंय किंवा आपल्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरवलंय इतकं समजून घेण्या इतकी सुद्धा मोठी नाहीये, पण तिची आई मात्र अत्यंत धीराची। काही वेळातच शहीद निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना नाशिकमध्ये अखेरचा निरोप दिला जातोय। निनादसोबत पायलट पंकज नौहवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन करण्यासाठी मथुरातील जरेलिया या गावात लोकांनी गर्दी केलेली आहे। निनाद यांची अंत्ययात्रा गोदातीरी दाखल झाली आणि तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। तर दुसरीकडे त्यांच्या सोबतच त्या हेलिकॉप्टरमध्ये असलेले मथुरेतले पंकज नौहवार यांना सुद्धा अखेरचा निरोप दिला जातोय। एका बाजूला मथुरेतून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि दुसरीकडे नाशिकची दृश्य गोदा तीरावर जमलेल्या अलोट गर्दीची दृश्य आपण बघतोय। निनाद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गोदा तीरावर गर्दी झालेली आहे। काही वेळापूर्वीच निनाद यांची अंत्ययात्रा गोदातीरी दाखल झाली आणि अंत्यसंस्कार आता काही वेळात त्यांच्यावर केले जातील। बडगाम या जिल्ह्यामध्ये तांत्रिक कारणामुळे एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं, त्यामध्ये पायलट को पायलट दोघांचाही मृत्यू झाला होता अशी माहिती मिळत होती आणि आता शहीद निनाद यांच्या पार्थिवावर काही वेळात अंत्यसंस्कार होतील। शहीद निनाद मांडवगणे हे नाशिकचे राहणारे, ते त्याच हेलिकॉप्टरमध्ये होते। अख्खा गोदातीर हा निनाद अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमून गेलेला आहे।